नमस्कार, मी रेणुका, अर्थात तुमची मुक्तावली. मंडळी, आजकाल दुपारी जेवण झालं की अशी एक मस्त ताणून द्यावीशी वाटते की नाही. म्हणजे उन्हाळा सुरू होतो न होतो तोच या दुपारच्या झोपेचे कौतुक भारी वाढायला लागते. म्हणजे तुम्ही घरी असा, ऑफिसमध्ये असा, कॉलेजमध्ये किंवा कुठेही असा, दुपारी जेवलं की नकळत डोळे जड व्हायला लागतात. आपसुकच आपल्या अंथरुणाची आठवण यायला लागते आणि काही जणांची तर ब्रह्मानंदी समाधी सुद्धा लागते. दुपारची झोप हा मुळातच भारी रंजक विषय. पण आता तुम्ही म्हणाल, काय हिनी झोप लावले? कारण आजची ही आपली कविता या झोपेवरचीच. तशी कविता काही नवी नाही बरं का. खूप वर्षांपूर्वी मी ही कविता लिहिली होती. कवितेचं शीर्षक होतं डुलकी झोपेची. आता डुलकी झोपेची म्हटलं की सगळ्यांनाच हवीशी वाटते की नाही. तीच भावना या कवितेतून उलगडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. स्वप्नांची दुनिया मोठी दाखवणारी जणू जादुई खिडकी. स्वप्नांची दुनिया मोठी दाखवणारी जणू जादुई खिडकी. कधी छोटी तर कधी मोठी, छानच असते ही डुलकी. अचानक येते पण कधी न जावीशी वाटते ती. अचानक येते पण कधी न जावीशी वाटते ती. थोड्याच वेळाची पण असते मस्त सुस्ती. सामान्यांची वामकुक्षी तर सायन्सवाल्यांची पॉवर नॅप. सामान्यांची वामकुक्षी तर सायन्सवाल्यांची पॉवर नॅप. मनाला विश्रांती देणारा हा तर एक छोटासा गॅप. मनाला विश्रांती देणारा हा तर एक छोटासा गॅप. कधी दिवा स्वप्न दाखवून देते आनंदाची हिंट. कधी दिवा स्वप्न दाखवून देते आनंदाची हिंट, तर कधी भयानक स्वप्नही मनावर करते प्रिंट. घड्याळावर अवलंबलेली मनात खोलवर रुजलेली. घड्याळावर अवलंबलेली मनात खोलवर रुजलेली. कधी हलकी कधी फुलकी, पण हवीशीच वाटते एखादी डुलकी. काय मग, तुम्हालाही हवीशीच वाटत असेल की नाही एखादी डुलकी? चला मग पटापट कमेंट करून सांगा आजची ही आपली कविता तुम्हाला कशी वाटली. पुन्हा भेटूयात मुक्तावलीच्या पुढच्या रचनेसोबत. तोपर्यंत मुक्तावलीला लाईक, शेअर आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.